गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुन येथे काँग्रेसच्या वतीने भव्य महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे। जिल्ह्यात शिक्षित तरुण तरुणी आहे, पण जिल्ह्यात मोठमोठ्या कंपन्या नसल्याने तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही। त्यामुळे जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे। अशा बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून नूतन दहिवले यांनी भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे। या मेळाव्यामध्ये हजारोच्या संख्येने बेरोजगार तरुण तरुणी सहभागी झाले असून राज्यातील 40 कंपन्या देखील सहभागी झाल्या आहेत। उद्देश हाच आहे की बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, कारण जी पिढी आहे हा आपला उद्याचा भविष्य आहे। हाऊ टू मेक टुमारो बेटर दॅन टुडे, म्हणजे ही काळाची गरज आहे। त्यामुळे आपण जी महागाई आहे ह्या महागाईवर मात करण्यासाठी रोजगार हे आवश्यक आहे, म्हणून आम्ही या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं। आता सहभाग जवळपास 1000-1500 तर युवक नक्कीच आहेत आणि त्यांना हमखास या ठिकाणी नोकऱ्या मिळणार। यामध्ये टाटा कंपनी पण आहे, काही हायर कंपनी आहे, काही म्हणजे बऱ्याच अशा कंपन्या आहेत की आता मी सांगू नाही शकत। 40 कंपन्या या ठिकाणी आपण आयोजित केलेल्या। काय सांगायला रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे? आमच्या पक्षाच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या एक तडफदार उच्च शिक्षित असा आमच्या नूतनताई दहिवले यांनी पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे आणि आम्ही सगळे महिला इथं त्यांच्या पाठीशी उभे आहोत। आणि आम्हा सगळ्यांची आमच्या वरिष्ठांना एक मागणी आहे की जिथं आमचे राहुलजी गांधी 55% महिलांसाठी गोष्ट करत आहेत, तर आम्हा सगळ्यांची पण इच्छा आहे की आमच्याकडून जर आमच्या एका भगिनीनी इच्छा व्यक्त केली आहे तर तिची ही इच्छा पूर्ण व्हावी। आणि हा कुठला उद्देश साधून नाही, तर बेरोजगारी ज्याप्रमाणे वाढलेली आहे त्याला कमी करण्याचा एक खूप उत्तम उपक्रम हजबंड वाईफ दोन्ही दहिवले फॅमिलीनी इथं आयोजन केलेलं आहे। आणि जर कुणी याला राजनीतिक स्टंट म्हणत असेल तर बिलकुल ह्या प्रकारचा जर राजनीतिक स्टंट केल्यानं आपल्या जवळच्या मुला मुलींना रोजगार मिळत असेल तर जरूर आवर्जून ह्या प्रकारचा स्टंट केलंच पाहिजे। तुम्ही आम्हाला 1500 रुपये देऊन ज्या प्रकारे भीक देत आहात त्याच्यापेक्षा एक चांगला मार्ग आम्ही आपल्या मुलींना सक्षम करण्यासाठी 15,000 पासून ते 1 लाख पर्यंतची तिला आणि मुलांना नोकरी देऊन त्यांना आपल्या पायावर कसा उभा करता येईल, त्यांचा संसार कसा आपण सजवू आणि त्यांच्या भविष्य आपण उज्ज्वल कसं करू, ह्या मार्फत आम्ही सगळे बघत आहोत।